कोणत्याही जिवंत समाजाची भाषा तळ्यासारखी साचीव नसते, तर नदीसारखी प्रवाही असते. इतर प्रगत भाषांशी संपर्क ठेवूनच ती प्रगती करू शकते. त्यामुळेच शुद्धतेच्या कर्मकांडात रुतलेल्या अनेक भाषा मृत या सदरात कशा जमा होतात हे इतिहासाने दाखवलेले आहे. तेव्हा इतर भाषांशी आपला वैर मुळीच नाही. वाघिणीचं दूध म्हणवल्या गेलेल्या इंग्रजीशी तर नाहीच नाही. आपल्यासमोर प्रश्न आहे तो इंग्रजीच्या बहिष्काराचा नाही, तर मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा. असं ऑगस्ट 1989 रोजी मुंबई येथे भरलेल्या जागतिक मराठी परिषदेत कवी कुसुमाग्रज यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटलं होतं. कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक. अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत आशा, किनारा तुला पामराला असं प्रचंड सागरालाही ठणकावून सांगणाऱ्या कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो. त्यांनी अक्षरबाग, किनारा, चाफा असे कविता संग्रह, तर नटसम्राट, किमयागार, कौंतेय अशी प्रसिद्ध नाटके लिहिलीत. त्यांचे अनेक कथासंग्रह, कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कविवर्य सुरेश भटांच्या कवितेतील या ओळी आपल्या मराठी भाषेची थोरवी सार्थपणे व्यक्त करतात. ज्ञानेश्वरांनीही मराठीला अमृताची उपमा दिली. अमृताहुनी गोड असलेली माझी तुमची मराठी. मराठी ही इंडो युरोपियन भाषाकुळातील एक भाषा. आजच्या मराठीच्या स्वरूपाचा पाया शातवाहन घराण्यात दिसून येतो. त्यानंतरच्या काळात संस्कृत कन्नड भाषेला राजाश्रय लाभल्याने मराठी भाषेचा विकास मंदावला. नंतर देवगिरी यादवांच्या काळात या भाषेला पुन्हा उभारी मिळाली. इसवी सन 1278 मध्ये महिमभट यांनी लीळाचरित्र, तर इसवी सन 1290 ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली. दरम्यान मोगलांच्या आक्रमणाने पर्शियन भाषेचा वापर वाढू लागला. अशा स्थितीत वारकरी संप्रदायाने मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. तर छत्रपती शिवरायांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. रायगडजवळील अक्षी येथील शिलालेख व कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील शिलालेख हे सर्वात जुने मराठी शिलालेख म्हणून ओळखले जातात. ब्रिटिश राजवटीत इंग्रजीला मिळालेल्या राजाश्रयामुळे सर्वच प्रादेशिक भाषांवर संकट निर्माण झाले. मात्र देश स्वतंत्र झाला आणि भाषावर प्रांतरचना झाल्याने त्या प्रदेशात स्थानिक भाषेला, संस्कृतीला उत्तेजन मिळत गेले. जगभरातील 12 कोटीहून अधिक लोकांची मराठी ही मातृभाषा आहे. मराठी जगातील 10व्या क्रमांकाची व भारतातील 3ऱ्या क्रमांकाची भाषा असली तरी तिचा जन्म 2000 वर्षापूर्वींचा नसल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसल्याची खंत नक्कीच वाटते. अभिजात भाषा म्हणजे काय, तर वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा हा एक दर्जा आहे. याकरता भाषेचे निकष असे: भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे, भाषेचे वय 1,500 ते 2,500 वर्षांचे असावे, भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून 500 पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला होता. मराठी भाषेला 2000हून अधिक काळाचा वैभवशाली इतिहास आहे. त्याचे विविध पुरावेही मिळाले आहेत. आजच्या बदलत्या काळाबरोबर भाषेचे स्वरूपही बदलत आहे. सध्या जगात अस्तित्वात असलेल्या सुमारे 6000 भाषांपैकी 3000 भाषा या चालू शतकाच्या अखेरपर्यंत संपतील अशी सार्वत्रिक चर्चा आहे. भाषेची आजची स्थिती पाहिल्यास तिच्या मृत्यूचा वेग दर आठवड्याला एक भाषा असा आहे. बोलीभाषा नष्ट होण्याची ही वास्तवता किती भीषण आहे हे यावरून कळते. भाषेचा मृत्यू म्हणजे ती बोलली जाण्याचे प्रमाण नष्ट होत जाणे. भाषा टिकवणे किंवा जतन करणे हे काम काही संग्रहालयातील एखादी वस्तू जतन करण्यासारखे नाही, तर दैनंदिन व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर करणे, ती अधिक गुणवत्तापूर्ण होण्याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वभाषेत इतर भाषेतील शब्द आलेच पाहिजेत. त्यामुळे भाषा प्रवाही बनते. पण त्या शब्दांचा भरणा इतकाही नको की मूळ भाषेचे अस्तित्वच हरवून जाईल. आधुनिक काळात इंटरनेट, मोबाईलवरील बहुतांश व्यवहार इंग्रजी भाषेतूनच चालत.
पण सुदैवाने युनिकोड फॉन्टसारख्या शोधामुळे या माध्यमांवर मराठीसारख्या भाषा आता सहज वावरू लागल्या आहेत. मराठीच्या प्रसारासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात येतात, जसे पुस्तकांचे गाव. महाबळेश्वरजवळील भिलार या गावी भारतातील पहिलं आगळंवेगळं पुस्तकांचं गाव उभारलं आहे. इथे या, पुस्तके हाताळा, वाचा, तेही अगदी मोफत. जवळजवळ 25 ते 30 हजार पुस्तके इथे उपलब्ध आहेत. वाचन यात्रा. वाचन प्रेरणा दिनी डेक्कन क्वीन, पंचवटी या गाड्यांच्या डब्यात ग्रंथालयाची वाचन सेवा सुरू करण्यात आली. याशिवाय असे अनेक उपक्रम मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राबवले जातात. अलवार कधी तलवार कधी, पैठण सुबक नववार कधी, कधी कस्तुरीचा दरवळ दैवी, ती सप्तसुरांवर स्वार कधी, डौलात फडकते रायगडी, नाचते कधी भीमेकाठी. ही माझी माय मराठी, ही माझी माय मराठी. बदलत्या काळात स्वभाषेपुढे कितीही मोठी आव्हाने असली तरी त्यावर ठोस उपाय म्हणजे स्वभाषा अभिमान. आणि म्हणूनच आपण मराठी बोलू, मराठी जपू आणि मराठी वाढवू.